जे मित्रांनो, भरपूर वेळेस परीक्षेला प्रश्न पत्त्यावर विचारला जातोय. विचारला काय जातोय तर 52 पत्त्यामध्ये एक पत्ता निवडला असता तो काळीचे पान असण्याची शक्यता किती आहे किंवा लाल असण्याची शक्यता किती आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे. पत्ते किती आहे, त्यामध्ये काळीचे पान किती आहे, लाल किती आहे आणि चौकट किती आहे, बदाम किती आहे. मग चला आपण आज माहिती करून घेऊया आणि समोर उदाहरण पण सोडून घेऊया. आता एकूण पत्ते किती असतात तर एकूण पत्ते असतात 52. आता या 52 पत्त्यामध्ये 26 काय असतात, लाल असतात. तर असतात 26 लाल असतात आणि दुसरे 26 काय असतात, काळीचे पान असतात, काळे असतात पान. एक 26 काय असतात, 13 काय असतात, बदामचे असतात. म्हणजे बदाम 13 पाना बदाम लाल मध्ये आणि दुसरे 13 पाना काय असतात, चौकट असतात. 13 पाना काय असतात, चौकटचे असतात. म्हणजे तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे. त्याच्यानंतर या 26 मध्ये 13 काय असतात, चिरपुंचे असतात. चिरपुन. त्याच्यानंतर यामध्ये 13 असतात काळीचे पान. मग यावर तुम्हाला कोणताही प्रश्न विचारू द्या, तुम्हाला याचं उत्तर काढायला तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे. 52 पत्त्यामधून एक पत्ता निवडला असता लाल असण्याची शक्यता किती आहे किंवा चौकट असण्याची शक्यता किती आहे किंवा चिरपुन असण्याची शक्यता किती आहे किंवा काळीचे पान असण्याची शक्यता किती आहे. हे सर तुम्हाला काय माहिती पाहिजे, त्याचं बेसिक माहिती पाहिजे. मग चला बघूया. हे असतात तुमचे 52 पत्त्यामध्ये 26 लाल असतात, 26 काळे असतात. या 26 लाल मध्ये 13 बदामचे असतात आणि 13 चौकटचे असतात. या 26 काळ्यामध्ये 13 चिरपुलचे असतात आणि 13 काळीचे पण असतात. मग याच्यामध्ये आणखी परत यामध्ये एक हा अंक राहत नाही. भरपूर मुलांना वाटतंय यामध्ये एक अंक असतोय, पण एक अंक राहत नाही. तो ए असतो. काय असतो, ए असतो. त्याच्यानंतर यामध्ये 2 ते काय होतात, 2 ते 10 पर्यंतचेच अंक यामध्ये राहतात. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 यामध्ये इथपर्यंतच अंक असतात. यामध्ये एक हा राहत नाही. यामध्ये काय असतोय, ए असतो एबीसीडीतला. त्याच्यानंतर परत 3 अक्षर असतात यामध्ये. यामध्ये काय असतात, जे, क्यू आणि काय असतात, आर. तर यालाच काय म्हणतात, फेस कार्ड. काय म्हणतात, फेस कार्ड. म्हणजे तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, 52 पत्त्यामध्ये एक पत्ता निवडला असता तो फेस कार्ड आणण्याची संभाव्यता किती आहे. मग फेस कार्ड किती यामध्ये एकूण, तर लक्षात ठेवायचं प्रत्येक याच्यामध्ये 3 फेस कार्ड असतात. बदाम मध्ये 3 फेस कार्ड असतात, चौकट मध्ये 3 असतात, चिरपुर मध्ये 3 असतात आणि काळीच्या पानामध्ये काय असतात, 3 असतात. म्हणजे एकूण फेस कार्ड किती झाले, तर एकूण फेस कार्ड झाले 12. किती झाले, 12. म्हणजे हे तुम्हाला माहिती पाहिजे. मग तुम्हाला जर विचारलं 52 पत्त्यामधून जर एक पत्ता निवडला असता तो फेस कार्ड असण्याची संभाव्यता किती आहे, मग तुम्ही कसं सोडवणार, तर डायरेक्ट तुम्हाला माहिती पाहिजे फेस कार्ड किती आहे, तर एकूण 12 आहे. मग तुम्ही काय करणार, डायरेक्ट काय करायचं, 12/52 म्हणजे किती झाले, डायरेक्ट उदाहरण सोडून घ्यायचं. हे तुमचं झालं उत्तर. म्हणजे अशा प्रकारचे उदाहरण आपण समोर घ्यायला आहोत. आता त्याच्यानंतर आपण घेऊया उदाहरण. आता उदाहरण घेण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, हे पाठच पाहिजे तुम्हाला. 52 पत्त्यामधून 26 पत्ते लाल, 26 पत्ते काळे, काही 13 काळीचे पान, 13 चिरपोट, 13 चौकट आणि 13 बदाम. चला आपण उदाहरण बघूया. आता उदाहरण शॉर्टकट मध्ये घेतो, हे तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे. आता उदाहरण घेऊ आपण. असं म्हणजे शॉर्टकट मध्ये लिहितो, 52 पत्त्यामधून एक पत्ता निवडला असता तो, आता कोणतं उदाहरण घेऊ आपण, चौकटचं घेऊ. काय घेऊ, तो चौकट असण्याची शक्यता किती. मग काय करायचं, तुम्हाला पहिलं माहित पाहिजे काय विचारलं आपल्याला, चौकट. मग तुम्हाला पाहिजे 52 पत्त्यामध्ये चौकटचे पानं किती आहे. मग चौकटचे पानं किती आहे, 13. म्हणजे तुमची काय शक्यता आहे. मग तुम्हाला काय सूत्र तुमचं काय, n of e upon n of s.
म्हणजे काय घटना घडण्याची शक्यता आणि काय घडलेली घटना. मग शक्यता किती सांगितलं मला, चौकट विचारली, चौकट झाली शक्यता. चौकटची मान किती आहे 52 मध्ये 13, मग 13 घ्यायचे वर 13. आणि एकूण एकूण किती पत्ते 52, 52 काय घ्यायचे छेदामध्ये घ्यायचे. हे झालं तुमचं उत्तर. 13 एक 13, 13 चौक 52, 1/4 हे झालं तुमचं फायनल आन्सर. असा कोणताही प्रश्न 52 मध्ये फक्त निवडला असता तर चिरकुल असण्याची शक्यता किती आहे किंवा काळे असण्याची शक्यता किती आहे. जर काळ जर विचारलं तुम्हाला काय माहित पाहिजे 26, मग काय करायचं, जरी तुम्ही विचारलं काळे असण्याची शक्यता किती आहे, तुम्ही काय करता, काळे तुम्हाला माहिती किती 26 स्थान आहे, तर पूर्ण 26 घ्यायचे. 26/52, 26 एक 26, 26 हे झालं तुमचं उत्तर. तुम्हाला काही विचारू द्या, समजा तुम्हाला जर विचारलं फेस कार्ड जर विचारलं, तुम्हाला काय विचारलं फेस कार्ड, तुम्हाला फेस कार्ड माहिती पाहिजे. फेस कार्ड तुमचे किती टोटल एकूण 12 फेस कार्ड आहे. किती 12 फेस कार्ड आहे. मग तुम्ही काय करणार, डायरेक्ट 12 मध्ये लिहिणार आणि शेतामध्ये काय लिहिणार 52 लिहिणार आणि उदाहरण सोडून घेणार. हे झालं तुमचं. काही पण तुम्हाला विचारलं, तुम्हाला बेसिक असलं की तुम्हाला याचं उत्तर सहज काढता येते. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.